नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण मस्त असा चाटचा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे दहीवडा। हा दहीवडा एकदम टेस्टी आणि गोड, तिखट, आंबट अशा अनेक चवीचा होऊन जातो। त्यासोबत वडा अगदी सॉफ्ट देखील होतो। संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण घरी अगदी सहज बनवू शकतो आणि फॅमिलीसोबत आनंदात दहीवड्याचा स्वाद घेऊ शकतो। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल घंटी जरूर वाजवा, म्हणजे काय होईल, मी ज्या नवनवीन प्रकारच्या रेसिपीज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी 1 ते 1.5 वाटी उडदाची डाळ चांगली अशी 4 तास भिजत घातली होती। 4 तासानंतर ही डाळ अगदी अशी चांगली भिजलेली आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। डाळीतलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे। संपूर्ण डाळ आपली इथे टाकून झालेली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून चांगली अशी डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची आहे। बघा, मस्त अशी आपण बारीक वाटून घेतलेली आहे। एकदम अशी सॉफ्ट आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची। त्यानंतर हे मिश्रण जे आपण वाटलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे मिश्रण आपण चांगलं असं भांड्यामध्ये काढून झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता। मीठ टाकून झालं की चांगलं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, मस्त असं आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। चटणीसाठी इथे मी ओले खजूर घेतलेले आहेत आणि ते खजूर मी गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजत घातले होते। त्यानंतर त्या खजुरामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या। त्यानंतर थोडेसे चिंच देखील मी गरम पाण्यात 5 मिनिटांसाठी ठेवलेले होते, ते चिंच देखील आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर 2 ते 3 चमचे गूळ घेतलेला आहे, गूळ देखील मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, इथे चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ह्या पद्धतीने जर चटणी बनवली तर आपल्या वड्यांना एकदम अशी मस्त चव लागणार। त्यानंतर आपल्याला या चटणीमध्ये थोडंसं काळं मीठ टाकून घ्यायचं, त्यानंतर जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, इथे आपली गोड चटणी तयार झालेली आहे। एकदम मस्त दिसते आणि चवीला देखील भारी लागते। त्यानंतर आपण इथे तिखट चटणी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि मुठभर अशी कोथिंबीर टाकून घेतली। 1 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा, इथे मी चांगलं असं ही हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे। मस्त हिरवागार असा कलर आलेला आहे। आपण यामध्ये पुदिन्याचा देखील वापर करू शकतो। त्यानंतर ही चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। बाउलमध्ये काढून झाली की याच्यात थोडंसं काळं मीठ, त्यानंतर जिरा पावडर टाकून घ्यायची, थोडीशी मिरची पावडर टाकून घ्यायची आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। चाट मसाल्याच्या ऐवजी आपण पाणीपुरी मसाला देखील करू शकतो। अशाच प्रकारे आपल्या दोन्ही चटण्या इथे तयार झालेल्या आहेत। आता जे आपण उडदाच्या डाळीचं बॅटर बनवलं होतं ते थोडंसं पाण्यामध्ये टाकून बघायचं। पाण्यावर जर हे तरंगत असेल तर आपलं बॅटर एकदम असं परफेक्ट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला हाताला पाणी लावून हे बॅटर घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला हे बॅटर चिपकत नाही। त्यानंतर आपल्याला गोल गोल वडे करून त्यामध्ये टाकायचे आहेत। बघा, दाखवल्याप्रमाणे आपल्याला हाताच्या साहाय्याने हे वडे तेलामध्ये चांगले असे सोडून घ्यायचे आहेत आणि चांगले 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। 2-2 मिनिटांनी आपल्याला हे सारखे वडे पलटी करत घ्यायचे आहेत।
आणि दोन्ही साईडने चांगले असे फ्राय करून घ्यायचे। या वड्यांना थोडासा ब्राउनिश कलर आला की त्यानंतर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत। आपल्याला हे वडे फास्ट गॅसवर अजिबात फ्राय करायचे नाही, नाहीतर ते काळे पडू शकतात। अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे चांगले फ्राय करून घ्यायचे आणि थोडेसे ब्राउनिश झाले की काढून घ्यायचे। बघा इथे आपण वडे चांगले फ्राय करून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया। हे वडे आपण तेलातून काढून घेतले की डायरेक्ट आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे आणि त्यावर झाकण लावून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला त्याच प्रकारे बाकीचे सर्व वडे अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे। एकदम असे हे वडे क्रिस्पी होऊन जातात। चांगला असा ब्राउनिश कलर आला की त्यानंतर हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आणि लगेचच हे वडे आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। तेलातून वडे फ्राय करून झाले की लगेच पाण्यात टाकून घ्यायचे। फ्राय करून झालेले आहेत, आता हे आपण लगेचच पाण्यामध्ये टाकून घेऊया। इथे चांगलं पाणी आपण वापरलेलं आहे। पाण्यामध्ये आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे आणि लगेचच झाकण टाकून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे इथे चांगले असे फ्राय करून घ्यायचे। 1 ते 1.5 वाटीमध्ये 4 ते 5 जणांना नाश्ता होईल अशा प्रकारे हे वडे होऊन जातात। सर्व वडे इथे फ्राय करून आपण पाण्यात टाकून घेतलेले आहेत। आता हे वडे आपण 10 मिनिटं तसेच पाण्यामध्ये ठेवून देऊया आणि 10 मिनिटानंतर आपण दही वडे तयार करायला घेऊया। मिनिटं होईस्तोपर्यंत आपण दही बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे घरगुतीच दही घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 3 ते 3.5 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे। पिठी साखर इथे आपली टाकून झाली की त्यानंतर आपल्याला चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि दही आपल्याला चांगलं असं सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे। बघा दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी कृती करून घ्यायची आहे। आपलं दही इथे तयार झालेलं आहे, मस्त असं गोड असं झालेलं आहे। त्यानंतर आपले 10 मिनिटं देखील झालेले आहेत। आपले वडे एकदम असे पाण्यात फुललेले आहेत। त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला त्या वड्यांमधलं चांगलं असं पाणी काढून घ्यायचं आहे। एक एक करून वड्यातलं पाणी काढून घ्यायचं। एक एक करून आपल्याला सर्वच वड्यांचं इथे पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण दही वडा तयार करायला घ्यायचा आहे। वड्यांमधलं संपूर्ण पाणी इथे आपण काढून घेत आहोत। मस्तपैकी असं सर्व वड्यातलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण दही वडा तयार करायला घेऊया। आता आपण सर्विंग प्लेटमध्ये हे वडे एक एक करून ठेवून घेऊया। बघा मस्तपैकी मी इथे चांगले वडे असे ठेवून घेतलेले आहे। त्यावर आता आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे। भरपूर असं दही आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्या डिशचंच नाव दहीवडा आहे, त्यामुळे दह्याचा वापर इथे आपण जास्त करायचा। त्यानंतर आपण इथे वरून तिखट चटणी टाकून घेत आहोत। तिखट चटणी टाकून झाली की त्यानंतर गोड चटणी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी काळं मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी जिरा पावडर टाकून घेतली। थोडासा चाट मसाला आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी मिरची पावडर वरून चांगली अशी भुरभुरली आहे। वरून आपल्याला चांगली अशी शेव टाकून घ्यायची आहे। इथे मी मार्केटमधली शेव टाकून घेतलेली आहे। वरून गार्निशिंगसाठी आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे आपला मस्त असा दहीवडा तयार झालेला आहे। हा दहीवडा एकदम असा टेस्टी लागतो आणि अगदी सॉफ्ट असा होतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। बघा हा दहीवडा मी तुम्हाला कट करून दाखवते। एकदम मस्त झाला आहे आणि एकदम सॉफ्ट असा दिसतो आणि खायला देखील सॉफ्ट लागतो। तुम्हाला हा दहीवडा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
चला तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.